नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. आता अखेर पगार डीबीटीने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या महिन्याचा पगार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मग हा पगार कशा पद्धतीने आता तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला या पगाराचा मेसेज आलेला आहे. तर आता ज्या लाभार्थ्यांना या पगारचा मेसेज आलेला नाहीये, मिळालेला नाहीये, अशा लाभार्थ्यांनी काय करावे? तर आता याचा मेसेज तुम्हाला कधीपर्यंत मिळेल आणि हा पगार मिळण्यासाठी महत्त्वाची कोणती गोष्ट आहे असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी हा पगार मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बघा, निराधार योजनेतील नवीन अपडेट काही वेळोवेळी चेंज होत राहतात. तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने मेसेज हे मोबाईलवर येत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला असा मेसेज आलेला असेल, तिथे स्पष्ट लिहिलेले आहे की तुमचे पैसे हे डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट आता या ठिकाणी अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे. तर इथं बघा, तुम्हाला जर पैसे आले असतील तर तुमच्या अकाउंटमध्ये असा मेसेज आलेला हा दिसणार आहे. तर आता आपण मागच्या डीबीटीद्वारे सर्व प्रक्रिया सुरू होणार आहेत. ज्याचे काही कागदपत्रे करायची होती ती 13 तारखेपर्यंत जमा करायची होती. जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांनी या ठिकाणी आपला कार्ड नंबर, मोबाईल नंबर तसेच बँक पासबुक त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे आता कोणालाही त्या ठिकाणी जास्त घाबरण्याची गरज नाही किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तर आता लवकरात लवकर आपले पैसे आपल्याला मिळत आहेत. परंतु मित्रांनो, काही ठिकाणी काही मित्रांचे तसेच ज्या लाभार्थ्यांचे बांधवाचे अकाउंट हे बंद असतील किंवा चालू चालू आहेत, परंतु आधार लिंक पण आहे. पण आधार लिंक असणे म्हणजेच आधार कार्ड आपण अकाउंट काढ काढायच्या वेळेस देतोच, आधार कार्ड अपडेट करतोच. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे पेमेंट या ठिकाणी जमा झाले नसेल तर तुम्हाला हे चेक करणे गरजेचे आहे. तर बघा, सर्वप्रथम चेक करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन UADAI या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं बघा बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथं बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तिथं कॅप्चा टाकून असंच तुम्हाला तिथं स्टेटस दिसणार आहे. तिथं जर बँक सीडिंग तुमचं ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे येणार आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला जी बँक ऍक्टिव्ह दिसत आहे, जी बँक तुम्हाला तिथं ऍक्टिव्ह दिसत आहे त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला तिथं पैसे येणार आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही हे बँक सीडिंग स्टेटस लवकर करून घ्यावे. बँकेमध्ये जाऊन तिथं तुमची KYC आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे, म्हणजे तुमचं तिथं बँक सीडिंग होणार आहे. तर अशा प्रकारे तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला ते डीबीटीद्वारे असे येणार आहेत.